करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, स्मार्ट मीटर सक्ती रद्द झालीच पाहिजे. स्मार्ट मीटर सक्ती रद्द. हाय हाय फडणवीस सरकार, हाय हाय फडणवीस सरकार, हाय हाय राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. खाली मुंडे वर फडणवीस सरकार, हाय हाय फडणवीस सरकार, हाय हाय फडणवीस सरकार, हाय हाय. जिल्हाधिकाऱ्यालय येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यामध्ये सध्या जी स्मार्ट मीटर सक्ती सुरू आहे त्या स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात, त्याचबरोबर मीटरच्या फुटीच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध नोंद करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. खरं तर सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडणारं हे धोरण आहे. हे अदानी अंबानीचं सरकार आहे. त्या सरकारला त्या अदानी अंबानींचं टेंडर देऊन त्यात म्हणजे व्यापाऱ्यांना पोसायचं टेंडर हे आहे. खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचा मनका मोडण्याचा हा जो निर्णय आहे स्मार्ट मीटरचा, खऱ्या अर्थानं हा कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक मान्य करणार नाहीत. खरं तर हा एक प्रकारे फडणवीस सरकारचा स्मार्ट दरोडा आहे. त्याचं कारण असं की कुणाला ही पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवून 4-5 जण इलेक्ट्रिशियन येतात, गपचूप म्हणजे आपल्या प्रॉपर्टीमध्ये प्रवेश करतात कोणत्याही परवानगीशिवाय, आणि मीटर परस्पर म्हणजे आमची इच्छा नसताना देखील परस्पर जर मीटर बदली होत असेल, आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना दिली जात नसेल, तर हे नेमका दरोडा म्हणायचं नाही तर काय म्हणायचा. खऱ्या अर्थानं त्या फडणवीस सरकारने जो जनतेची फसवणूक केलेली आहे, खऱ्या अर्थानं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या आधीही रस्त्यावर उतरलेला आहे. इथून पुढेही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. स्मार्ट मीटर असेल, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, टीईटी परीक्षा असेल, अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. खरं तर हा निषेध आहे, आम्ही ही प्राथमिकता आहे. यापुढे असं जर प्रकार घडत राहिले तर स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आम्हाला अजून आंदोलन तीव्र करावं लागेल. नीट परीक्षा पेपर फुटी झालेली होती. त्यानंतर जवळजवळ 15-16 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या देशभरात. त्यानंतर काँग्रेस पार्टीने आंदोलन केलं होतं. ते आंदोलन दाबण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न होता. त्यावर न थांबता त्यांनी शिक्षण मंत्रालयाला न घेता परत एकदा टीईटी परीक्षा पेपर फूट झाली. त्यात पण त्यांनी हे घेतलं नाही. त्यामुळे आम्ही वरती धर्मेंद्र प्रधान यांचा पण राजीनामा मागतो आणि खाली शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पण राजीनामा मागत आहे आम्ही. हे अध्यक्षांनी आता दोन्ही विषय मांडले. मी MSCB ला आव्हान करू शकतो की इथून पुढे स्मार्ट मीटर जर पुढचे लोक जर बसवायला आली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष तुम्हाला रस्त्यावर उतरून तुम्हाला तुमच्या MSCB ला टाळे ठोकणार, हा आज तुम्हाला इशारा देतो. आणि तुम्हाला याची प्रचिती बघायची असेल तर आज तुम्ही कुणाचं तरी स्मार्ट मीटर बसवा. आज शरदचंद्र पक्ष रस्त्यावर उतरून तुमच्या सगळ्या MSCBच्या ऑफिसला टाळे ठोकण्याचं काम करेल, एवढंच सांगतो आणि थांबतो. आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीनं स्मार्ट मीटर आणि टीईटी पेपर संदर्भात जे आंदोलन केलेलं आहे त्या बाबतीत राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीच या लोकांच्या पाठीशी राहून त्या स्मार्ट मीटर असेल किंवा टीईटीची जी परीक्षा पेपर फुटीचा विषय असेल त्यावर वारंवार आंदोलन करत राहणार आहे. जोपर्यंत त्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत. आपल्याला माहिती आहे की स्मार्ट मीटर बाबत जे ग्रामीण भागातील जी नागरिक वर्ग आहे ते पूर्ण निरक्षर आहे. तिथं नेटवर्कची उपलब्धता कमी असते, शिवाय डिजिटल साक्षरता हा कमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे जर का त्यांना ज्ञात नसेल, त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. स्मार्ट मीटर बसवणं का गरजेचं आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर हे कंत्राटदार पद्धतीनं असल्यामुळं याचा फटका हा नागरिकांना बसू शकतो. हे अडाणी मोठं करण्याचं मोठं स्कॅन्डल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण यांनी मीटर बसवल्यानंतर ह्याची हमी MSCB घेणार आहे का, हे उत्तर मात्र आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना हवं आहे. दुसरा विषय असा की टीईटी पेपर फुटी बाबतीचा असा आहे की सर्वसामान्य जी मुलं परीक्षेला बसतात, गोरगरीब जनतेची मुलं बसतात, त्यांना हा न्याय मिळणार आहे का. जर का पेपर फुटी होत असेल, मोठमोठ्या लोकांना जर का ह्या परीक्षा देण्यात या पेपर फुटीमुळे होत असेल
तर ह्या गरिबांच्या मुलांनी करायचं काय हाही विषय आहे. आपण बघतोय रील्स मध्ये बरीचशी मुलांचं कसं काय म्हणजे काही बेशुद्ध पडतायत, काही हार्ट अटॅक येतात. असं जी काय आपत्ती घडते ह्याला जबाबदार सरकार आहे. याची जबाबदारी सरकार घेतंय का हे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं त्यांना जाब विचारायचा आहे. रुपये नाव सांगा. माझं नाव रशीद गुलाब शेख, करंजे पेठ, बाबर कॉलनी, सातारा. जुनं बिल आलं आहे 2310. ही मिनिमम रेंज आहे त्याची जुन्या बिलाची. आणि आता आलंय नवीन बिल स्मार्ट मीटर सांगा. स्मार्ट मीटरचं 8,890 रुपये एकाच महिन्याचं बिल आहे. 2324 असं बिल येते दर महिन्याला. आता 8,890 आलं. 8,890 आलंय बिल. चारपट बिल आलेलं. सर्वसामान्य नागरिकांचा जो महिन्याचं बजेट असतं त्या बजेटमध्ये ज्या अर्थाने माणसांचं नियोजन आहे, एकतर महागाई वाढलेली, त्या सिलेंडरची महागाई असेल, इतर तुटवडा असेल, त्या संपूर्ण घरगुती सगळ्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं नागरिकांना पूर्णपणे या सगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं. 3 पट 4 पट जर बिलांची वाढ होत असेल तर या ठिकाणी नेमकं जनतेनं करायचं काय? सगळ्यात महत्वाचा घातलेला गाठ याचं कारण एक आहे की संपूर्ण देशभरातल्या असणाऱ्या नागरिकांचा डाटा कलेक्शन करणे हा सगळ्यात मोठा 2029च्या निवडणूक नजरेसमोर ठेवून हा सरकारचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. त्याच्या पाठीमागची भूमिका दुसरी